राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर ठोस कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी ही कारवाई अपुरी असल्याची भावना व्यक्त होत आहे. कारण या संपूर्ण प्रकरणामागील मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिला आहे. अशोक खरातांसारख्या व्यक्तींना समाजात एवढे मोठे स्थान कसे मिळते, हा खरा चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्याच्या आश्रमाला भेटी देऊन अप्रत्यक्षपणे त्याच्या प्रभावाला बळ दिल्याचं चित्र समोर येत असून हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. राजकीय नेत्यांचे वर्तन समाजासाठी दिशादर्शक असते, मात्र जेव्हा हेच नेते तथाकथित बाबांच्या पायाशी नतमस्तक होतात तेव्हा सामान्य नागरिकांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. अलीकडच्या काळात अशा घटनांमुळे जीवितहानीही झाल्याचे समोर आले आहे, तरी देखील त्यातून धडा घेतला जात नसल्याचे दिसून येते. सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन केले असले तरी केवळ चौकशीपुरतेच मर्यादित राहून चालणार नाही अशी मागणी होत आहे. याआधीही अनेक प्रकरणांमध्ये चौकशी समित्या नेमल्या गेल्या, मात्र त्यातून ठोस निष्कर्ष निघाले नाहीत हा अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणात वेगळ्या आणि कठोर दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे अशोक खरातला पाठिंबा देणाऱ्या संबंधित राजकीय नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून संपत्तीच्या स्रोतांचा शोध घेणे आवश्यक मानले जात आहे. रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी ही केवळ सुरुवात असून खरे दोषी आणि प्रभावशाली व्यक्तींवर कठोर कारवाई झाली तरच समाजात योग्य संदेश जाईल. आता अंधश्रद्धेविरोधात आणि भ्रष्ट प्रवृत्तीविरोधात सरकार कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.